सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट जारी झालेला आहे। हवामान विभागाने पुढील 24 तासांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला। सकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाची संततधार सुरू आहे। नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ सुद्धा झालेली दिसते। या संदर्भात सिंधुदुर्गातून आढावा आमचे प्रतिनिधी विनायक वंजारेंनी घेतला, बघूया। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार पाहायला मिळते आहे। आपण जर बघितलं तर आज हवामान विभागाने जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे आणि त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर सकाळपासूनच पावसाची ही रिपरिप आहे ती सुरू आहे। सर्वदूर पाऊस आहे तो जिल्ह्यामध्ये कोसळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि हवामान विभागाने ताशी 40 ते 50 प्रति तास वेगाने वारे वाहण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत। त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत। त्याशिवाय जर बघितलं तर नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये अशाही सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत। आणि एकूणच जर आपण बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि जर बघितलं तर नद्यांच्या पाणी पातळीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। विनायक वंजारे, साम टीव्ही न्यूज, सिंधुदुर्ग।